आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज भारतात यूपीआय ही एक गरज बनली आहे। क्वचितच कोणी असेल जो आपल्या रोजच्या कामात याचा वापर करत नाही। किराणा सामान खरेदी करणं असो, बिल भरणं असो किंवा मित्रांना पैसे पाठवणं असो, त्याचा वापर सर्वत्र दिसून येतो। दरम्यान 1 ऑगस्ट पासून यूपीआय मध्ये काही मोठे बदल होणार आहेत। या बदलांमुळे त्याचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल। यामध्ये फक्त किरकोळ सुधारणांचा समावेश नाही, अर्थात हे मोठे नियम आहेत जे थेट परिणाम करतील। हे तुमच्या आवडत्या ॲप्स जसं की गुगल पे, फोन पे, पेटीएम इत्यादींवर तुमचा बँक बॅलन्स कसा तपासायचा, ऑटो पे कसं करायचं आणि फेल ट्रान्झॅक्शनची स्थिती कशी तपासायची यावर परिणाम करेल। यूपीआय ही भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट सिस्टम आहे। जर तुम्ही तुमचा बॅलन्स खूप वेळा तपासत असाल तर आता तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल। 1 ऑगस्ट पासून तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा तुमचा बॅलन्स तपासू शकता। तुम्ही तुमच्या बँक खात्याची लिस्ट फक्त 25 वेळा पाहू शकाल। सिस्टमवर जास्त भार पडू नये म्हणून हे केलं जात आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमचा बॅलन्स वारंवार तपासण्याची सवय बदलावी लागेल। ऑटो पे बाबतही एक महत्त्वाचा बदल होणार आहे। तुमचे EMI, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे यूपीआय ऑटो पे व्यवहार आता फक्त नॉन पीक अवर्समध्येच प्रोसेस केले जातील। या वेळा आहेत सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9:30 नंतर। याचा अर्थ असा की जर तुमचं नेटफ्लिक्सचं बिल सकाळी 11 वाजता कापलं जात होतं तर आता ते लवकर किंवा नंतर कापले जाऊ शकतं। म्हणून पेमेंट फेल होऊ नये म्हणून एक रिमाइंडर सेट करा। तिसरा बदल ट्रान्झॅक्शन फेल बाबत। जर तुमचे यूपीआय पेमेंट अयशस्वी झालं तर तुम्हाला त्याची स्थिती तपासण्यासाठी फक्त 3 संधी मिळतील। प्रत्येक प्रयत्नादरम्यान तुम्हाला 90 सेकंद थांबावं लागेल। सर्व्हरमधील भार कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे। आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता तुम्हाला पैसे पाठवताना नेहमी रिसिव्हरचं नाव दिसेल। यामुळे चुकीचं पेमेंट टाळण्यास मदत होईल। हा फसवणुकीविरोधात एक अतिशय चांगला उपाय आहे। याचा अर्थ असा की आता तुम्हाला पेमेंट करताना अधिक काळजी घेण्याची संधी मिळेल। यूपीआयवर कोणताही GST नाही। युजर्ससाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं पेमेंट देखील मोफत आहे। व्यापाऱ्यांना काही वेगळं शुल्क द्यावं लागू शकतं, परंतु याचा तुम्हाला तुमच्या नियमित ट्रान्सफरवर परिणाम होणार नाही। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।